अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 13 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया ते वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन आणि मयुरी त्यांच्या रूममध्ये आले. त्या मुलीची रूमसुद्धा त्यांच्या शेजारीच होती. खूप उशीर झाला होता. आज खरंच खूप दगदग झाली नाही? बरं झालं लिफ्ट मिळाली, नाहीतर आपण अजूनही पोहोचलो असतो की नाही काय माहीत, असा अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहत एकटाच बोलत होता. मयुरी मात्र काहीच बोलत नव्हती. ती नुसती गप्प बसून बॅग उघडून त्यातले कपडे आणि इतर साहित्य बाहेर काढत होती. काय झालं मयू, तू अशी गप्प का आहेस? ती कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली आणि दरवाजा जोरात आपटला. त्याच्या आवाजाने अर्जुनने ओळखले की आज वीज कडकणार बहुतेक, कारण माझ्या लाजाळूच्या झाडाचं रूपांतर कडक लक्ष्मीमध्ये झालेलं दिसतंय. आज माझं काही खरं नाही. मग ती थोड्या वेळाने बाहेर आली. त्यानं तिला टॉवेल मागितला. तिनं त्याच्या जवळजवळ अंगावर टॉवेल फेकला. तो फ्रेश व्हायला गेला आणि परत आला तर मयुरी तोंडावर पांघरून घेऊन झोपली होती. मयू, अगं झोपली का लगेच? जेवण करून येऊया ना. चल उठ बरं, मला खूप भूक लागली आहे. ती तरीही गप्पच. काय झालं आहे, का असं करतेस? माझं काही चुकलं का? आणि ती लगेच उठली. तुमचं काही नाही चुकलं हो, माझंच चुकलं तुमच्यासोबत इथे येऊन. नसते आले तर बरं झालं असतं. निदान तुमचे चाळे तरी बघायला मिळाले नसते. दृष्टीआड सृष्टी होती तेच बरं. आणि अर्जुन तिची मजा घेत गालातल्या गालात हसत होता. ओठ दाबून आतल्या आत. त्याला ती यावेळी खूप खूप गोड वाटत होती. रागात ती नाक फुगवून बोलत होती आणि तो तिच्याकडे हसत पाहत होता. मग तिचं मनातलं सगळं बोलून झाल्यावर तो तिला म्हणाला, काय एवढी चिडली आहेस? म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही वाटतं का? वेड पांघरून पेडगावला जाताय? मग मी कशाला बोलू? नाही का? जाऊ द्या, मी झोपतेच आणि उद्या जाते सकाळच्या एसटीने घरी. तुम्ही बसा तिला खेटून, माझं काय जातंय? आणि मग त्याला नेमकं कळलं की तिला कशाचा राग आलाय. अगं, तुला मी तिच्या शेजारी बसलो म्हणून राग आला का? नाही नाही, मला कशाला राग येईल? तुम्ही तिच्या गळ्यात गळा घालून बसा, मला नाही राग येणार. मग हे काय आहे? राग नाही तर? नुसता बसलो शेजारी म्हणून इतकी चिडली आहेस, आणि गळ्यात गळा घातल्यावर तर? म्हणजे तुम्हाला पण इच्छा आहे की तिच्या गळ्यात गळा घालायची? आता मी आहेच इतका हँडसम स्मार्ट, त्याला मी तरी काय करू? म्हणे हँडसम स्मार्ट, जगातला सगळा गुळ संपल्यासारखा सगळ्या मुली बऱ्या तुम्हाला चिटकायला येतात हो. अर्जुन आता बेडवर मस्तपैकी झोपून तिची बडबड ऐकत होता. का हो, दुष्काळ पडला आहे का पुरुषांचा जगात? म्हणून त्या अशा तुमच्या मागे मागे लागतात? आता ते मी कसं काय सांगू शकतो? अर्जुन मुद्दाम गरीब चेहरा करून म्हणत होता. म्हणून म्हणून मी तुला म्हणत असतो की मला एकटं सोडत जाऊ नकोस. कळलं आता तुला किती भयानक असतं असं मुलींच्या गर्दीमध्ये आपल्या सुंदर नवऱ्याला सोडणं? तो तिला सुचवत होता. तुम्ही तर बोलूच नका. माझं काय चुकलं आता? काय चुकलं म्हणजे? तुम्ही का नाही तिला म्हणालात की तू पुढे बस, आम्ही दोघं मागे बसतो? अगं पण तिची गाडी, ती ठरवणार ना कोणी कुठे बसायचं. पण मी आणि माझ्या नवऱ्यानं कुठं बसायचं आहे हे तर मीच ठरवणार ना. ती कोण आहे ठरवणारी? अर्जुनने आता कपाळावर हात मारून घेतला. तरी बरं, मी आता होती म्हणून कळलं तरी मला. दरवेळी मी नसताना तुम्ही काय करता देवच जाणे. ए मयू, तुला माहीत आहे ना मी तसा नाही. हो, पण समोरच्या त्या मुली, त्यांचं मी काय करू? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? हो आहे. मग झालं तर? हे काय पहिल्यांदा घडतं का? खरंच हे पहिल्यांदा घडत नव्हतं. कित्येक मुली अर्जुनच्या मागे लागायच्या मैत्री करण्यासाठी, पण तो कोणालाही दाद देत नव्हता, कारण त्याचं मयुरीवर खूप प्रेम होतं हे तिलाही माहीत होतं. आताही त्याचा नाईलाज होता. मुंबईला पोहोचायचं होतं म्हणून तो गप्प बसला आणि जास्त चाळे काही वगैरे ती करत नव्हती. पण मयुरीला पाठीमागच्या वेळेसच फोटो पाहून तिचा राग आला होता आणि आज तो राग असा बाहेर आला होता. मस्त पाऊस पडत होता आणि तिला त्याच्या हातात हात घालून प्रवास करायचा होता. पण त्या मुलीने तिला पुढे आणि अर्जुनला मागे बसायला सांगितलं म्हणून ती चिडली होती इतकी जास्त. बरं मयुरी, सोडते, चल आपण जेवण करून येऊया. का इथेच मागू? मला नाही भूक, खा तुम्हीच. नाहीतर तिला खेटून बसून तुमचं पोट भरलं असेलच की. आता जेवायची काय गरज नाही का? बाप रे, ए बाई, आता तरी वास कर.
मी बाई आणि ती बायको का तुमची? बरं, तूच माझी बायको. मी बायको आणि ती कोण, गर्लफ्रेंड का? अगं तूच माझी बाई, बायको, गर्लफ्रेंड, माझा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ तूच आहेस. आता तरी राग सोड. चल जेवायला. जेवणावर का राग काढतेस? सांगितलं ना, नाही भूक. तिला खरं तर त्याचाही राग आला होता, कारण तो त्या मुलीला काहीच बोलला नव्हता. गुपचूप तिच्या शेजारी बसला होता. आता हा पिसाळलेला धूमकेतू बाहेर जाऊन कुठेतरी आदळेल, त्यापेक्षा इथेच मागवतो जेवण, म्हणून त्यानं रूममध्ये जेवण मागवलं. तरी मॅडम खायला तयार नाहीत. मग तोही बसला रुसून. तुझ्यामुळे मलाही उपाशी राहावं लागलं तर बघ हं, असं म्हणाला. मग तिने स्वतःसाठी नाही पण त्याच्यासाठी 2-3 घास खाल्ले आणि झोपली. त्याने तिला पांघरून घातलं आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून गालात मंद हसत होता. किती चिडली असती आणि किती कासावीस झाली होती. लहान मुलं कशी आपलं खेळणं दुसऱ्याच्या हातात बघून कासावीस होतात तशी. सकाळ झाली आणि मग तो तिला म्हणाला, आधी मी माझं काम आवरून दुपारपर्यंत येतो, तोपर्यंत तू आराम कर, मग आपण फिरायला जाऊ. नाही येणार मी इथेच थांबणार. बरं ठीक आहे, तू नसशील येत तर त्या मुलीसोबत जातो, चालेल ना तुला? हो जा, ती चिडून म्हणाली. आम्ही एकत्र कणीस खाऊ. हो खा ना. आता ती आणखीन चिडली. आम्ही एकत्र नारळ पाणी पिऊ. हो हो, सगळं करा हां एकत्र तुम्ही. अजून काय, चॉकलेट धरून तोंडात धरून खा. चॉकलेट कशाला, जिलेबी धरा हां जा. नाहीतर एक काम करा, काजू धरा, काजू. आणि तो खूप हसायला लागला. किती छान आयडिया असतात गं तुझ्या. आता असंच करतो, चल बाय, येतो, असं म्हणून तो बाहेर गेला. तिनं तिचं आवरलं. रात्री जेवण न केल्यामुळे तिला खूप भूक लागली होती. हे तर गेले बाहेर, आता मी काय करू? आणि तोपर्यंत तिला रूममध्ये चहा आणि नाश्ता आला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिला कधी काय हवं हे यांच्याशिवाय कोणालाच नाही कळणार. मग तिने त्याला फोन केला. ती आता नेहमीप्रमाणे नॉर्मल झाली होती. अहो कुठे आहात? आहे, अजून तरी पृथ्वीवरच आहे. काय हो, असं काय बोलता? तुम्ही काही खाल्लं का? काल तिच्या शेजारी खेटून बसून पोट भरलं आहे माझं. आता मला कधीच भूक लागणार नाही. आणि कालपासून तुझी जी बोलणी खातोय त्यानंतर तर भूकच मेली माझी. अर्जुन मयुरीची फिरकी घेत होता. सॉरी, मला तुम्हाला नव्हतं बोलायचं, पण सगळं मलाच बोललीस ना. तुम्ही नाश्ता केला का? अर्जुन पुन्हा तिची चेष्टा करत म्हणाला. नाही अजून, कणीस आणि जिलेबी खाईन म्हणतो तिच्यात सोबत. गप्प बसा हां आता. तुम्ही याच परत, मग दाखवते तुम्हाला. आणि तो पुन्हा तिची चेष्टा करत म्हणाला, काय काय दाखवशील? आणि तो हसू लागला. मग तीही हसू लागली. दुपारी तो आला. एकत्र जेवण केलं दोघांनी रूममध्येच. तो म्हणाला, चल की बाहेर बसूया. पण ती म्हणाली, नको, इथेच खाऊया. बाहेर खूप भटकभवाने आहेत, फिरत आहेत आजकाल. आणि अर्जुन पोट धरून हसायला लागला. ए मयू, काहीही बोलतेस ग तू. मग काय, दिसले चिकणे पुरुष की लागल्यास मागे हात धुवून. तेही लग्न झालेल्या पुरुषाच्या. स्वतःही लग्न करून बसावं की मिठीत स्वतःच्या नवऱ्याच्या. ती त्याला चिकणा म्हणाली आणि त्याला खूप हसू आलं. बाप रे, अगं बास, किती राग आलाय तुला. याआधी तर असा इतका राग तुला आला नव्हता कधी. याआधी तुम्ही इतका जास्त वेळ कुणाच्या जवळ नव्हता म्हणून. मग त्याने तिला दंडाला धरून जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ए मयू, कुणी कितीही प्रयत्न केले तरी मी फक्त आणि फक्त तुझाच आहे. हे कायम लक्षात ठेव. जगाने कसं वागावं हे आपल्या हातात नाही, पण आपण आपलं वागणं तर कंट्रोल करू शकतो ना. आपण दोघे फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा एक आहोत. आणि त्यानं बोलता बोलता पुन्हा जादू केली आणि ती त्याच्या मिठीत सामावून गेली. तिला आता खूप बरं वाटत होतं. रात्रीपासून होणारी चिडचिड उगीच केली असं वाटलं तिला. आणि मग त्याच्या मिठीमध्ये ती शांत झाली. आज हॉटेलचा वर्धापन दिनानिमित्त पार्टी होती. अर्जुन खूपच हँडसम दिसत होता. त्यानं चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला होता आणि ब्लॅक जीन्स पॅन्ट आणि वर ब्लेझर. किती देखणा होता तो. त्याच्या गोऱ्या रंगाला तो कलर अगदीच खुलवत होता. त्याच्यामुळे त्या ड्रेसला का त्या ड्रेसमुळे त्याला शोभा आली हेच कळत नव्हतं. क्षणभर तिला तिच्या नशिबाचा अभिमान वाटला की तो तिचा नवरा आहे. म्हणून ती खूप भाव खायला लागली. तीही काही कमी नव्हती, पण तिला त्याच्याशी मॅचिंग काही मिळत नव्हतं, म्हणून ती थोडी नाराज होती. तिला त्याच्याशी मॅचिंग ड्रेस घालायचा होता,
पण हे पार्टीचं अचानक ठरलं आणि सगळंच राहून गेलं. का गं मयू, अशी का उदास आहेस? आवर की पटपट, पार्टी सुरू झाली असेल. तुम्ही किती सुंदर दिसत आहे, पण मला काय घालू हे समजतच नाही. आणि तो तिला पाठीमागून मिठी मारत म्हणाला, तू काही नाही घातलंस तरी खूप सुंदर दिसते. मला तर तशीच आवडते. ईश्य, म्हणून तिने लाजून तिचं तोंड झाकून घेतलं आणि त्याच्या हातावर एक फटका मारला. लाजतेच काय गं अशी? खरंच सांगतोय मी. आणि पुन्हा त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. आता नाही का पार्टीसाठी उशीर होत तुम्हाला? जाऊ दे, मरू दे, पार्टी कॅन्सल. आणि हे कधी ठरलं? आत्ता, इतक्यात, असं तो म्हणाला आणि तिला त्यानं भिंतीसोबत दाबलं. आणि त्याच्या दोन्ही हाताच्या मध्ये होती ती. आता तिला सुटायला संधीच नव्हती त्याच्या तावडीतून. आणि त्यानं त्याच्या कोटाची बटणं काढली. ती आणखीनच लाजायला लागली. त्याच्या स्पर्शाने तीही उत्तेजित झाली होती आणि दोघांनाही ते हवेहवेसे वाटत होते. त्याने कोट काढून बेडवर टाकला. आता तो शर्टाची बटणे काढायला लागला. ती थरथरत होती त्याच्या स्पर्शाने. कधी तो तिला त्याच्या घट्टमिठीत घटतो याची वाट पाहत होती. त्याने तिच्या गालावरून अलगद बोटं फिरवली आणि तीच बोटे तिच्या ओठांवर हळूवार फिरवली. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि सगळा मूड चेंज झाला. मग ती हसायला लागली. त्याने फोन घेतला. तो फोन त्याच्या कामाचा होता. चला अर्जुनराव, आता इतकंच पुरे, बाकी सब रात में, ब्रेक के बाद, असं ती हसत म्हणाली. तिनेही गुलाबी रंगाची साडी घातली होती. लाल लिपस्टिकची हलकी शेड लावली होती ओठांना. दोघेही पार्टी हॉलमध्ये आले. सगळेजण तिच्यापेक्षा त्याचंच जास्त कौतुक करत होते. मुली तर त्याच्यावरून नजर हटवत नव्हत्या. त्याला हृदयात कुठेतरी लपवून ठेवावा असं तिला वाटत होतं. कुणाची तरी नजर लागू नये म्हणून तिनं त्याच्याजवळ जाऊन हळूच तिच्या डोळ्यातलं काजळ काढून त्याला लावलं. आणि तिच्या या भाबडेपणावर तो विलोभनीय गोड गोड हसला. तो हसताना त्याच्या डोळ्यातील खट्याळपणा तिला इतका आवडायचा की त्याच्यावरून जीव ओवाळून टाकावा असं तिला वाटत होतं. दोघेही एका टेबलजवळ बसले होते. सगळे डान्स करत होते, गप्पा मारत होते. तोही मग तिला म्हणाला, ए मयू, चल ना आपण पण डान्स करू. त्याला तिच्यासोबत फिरायला, डान्स करायला, पार्टी करायला खूप आवडायचं, पण फक्त तिच्यासोबतच. मी नाही, नको. का? आता काय झालं? मला इतक्या लोकांमध्ये लाज वाटते. अगं लाजायचं काय त्यात? मी कुठे तुला किस मागितला? ईश्य, काही तुमचं. आणि मागितला तरी तो मिळणार नाही. तो तिचा हात हातात घेऊन तिच्या कानाजवळ ओठ नेऊन हळूहळू बोलत होता आणि ती लाजत ऐकत होती. येतेस की नाही? नाही. आणि इतक्यात ती मुलगी त्यांच्याजवळ आली. आणि काय आश्चर्य, तिनेही अर्जुनच्या शर्टला मॅचिंग चॉकलेटी कलरचा ड्रेस घातला होता आणि नेहमीपेक्षा जास्त शॉर्ट. चेहऱ्यावर खूप मेकअप आणि लाल भडक ओठ. मयुरीने तिला पाहिलं आणि अर्जुन मुद्दाम म्हणाला, अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आपली चॉईस किती सेम सेम आहे नाही? आणि त्याने मयुरीकडे गालात हसत तिरका कटाक्ष टाकला. तिला पाहून मयुरीला खूप राग आला होता. मग ती मुलगी म्हणाली, अरे तू असा का बसलास? चल आपण डान्स करू. मग अर्जुनने मयुरीकडे पाहिलं. आता मयुरीला वाटलं की यांचं काही खरं नाही. कधी काय डोक्यात येईल आणि काय करून बसतील सांगता येत नाही. मला चिडवण्यासाठी खरंच जातील तिच्या हातात हात घालून डान्स करायला. मी नाही गेले तर ही जाईल यांच्यासोबत. आणि तिला ते नको होतं. मग मयुरीच म्हणाली, आम्ही दोघे करणार आहे डान्स. तू तुझ्यासाठी दुसरं कोणीतरी शोध हां. आणि अर्जुनचा हात धरून ती डान्स करायला लागली सुद्धा. अर्जुनला मात्र तिचं हे वागणं फार फार आवडलं होतं. तो जसा तिच्यावर हक्क गाजवत होता तशी तीही त्याच्यावर हक्क गाजवत होती. ती मुलगी मात्र त्या दोघांकडे फारच आशाळभूत नजरेनं पाहत होती. तिचा चेहरा पडला होता आणि तो पाहून मात्र मयुरीला आनंद झाला होता. आता तिने अर्जुनच्या केसात दोन्ही हात घालून त्याचं डोकं घट्ट पकडलं आणि अक्षरशः त्याच्या तोंडात तोंड घालून डीप किस करू लागली. आणि तिच्या अशा अचानक हल्ल्याने बेसावत अर्जुन पूर्णपणे घायाळ झाला. एरवी त्यानं किस मागितला असता तर किती बोलणी खावी लागली असती त्याला. म्हणून आज त्याने चावटपणा करायचा नाही असं स्वतःला बजावलं होतं. आणि आज ही स्वतःच त्याला किस देत होती. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण ऐकली होती, पण आज खरंच माझा लाभच लाभ होतोय असं तो मनात म्हणून हसत होता. त्यानेही तिच्या कमरेत हात घातला आणि दोघेही एकमेकात हरवून गेले होते.